नमस्कार मित्रांनो, तुम्ही डिप्लोमा इंजिनिअरिंग, BSc केमिस्ट्री, MBA, CA, CMA, HR किंवा IT आणि फायर अँड सेफ्टी केला आहे का? तर आजचा व्हिडिओ तुमच्या करिअरसाठी खूप मोठी संधी घेऊन आला आहे. भारत सरकारच्या महारत्न कंपनीमध्ये 2026साठी ऑफिसर आणि ज्युनियर एक्झिक्युटिव्ह पदांची मोठी भरती जाहीर झाली आहे. पगार 30,000 ते थेट 2,80,000पर्यंत आहे. म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, कारण मध्येच तुम्ही किप केला तर कदाचित तुमच्या ब्रँचची महत्त्वाची माहिती चुकू शकते. चला, आता कंपनीबद्दल 2 लाईनीमध्ये तुम्हाला महत्त्वाची माहिती सांगतो. HPCL ही भारतातील टॉप ऑइल अँड गॅस कंपनी आहे. मुंबई आणि विशाखापट्टणम येथे मोठ्या रिफायनरी आहेत. देशभरात हजारो पेट्रोल पंप, LPG प्लांट, पाईपलाईन नेटवर्क आहे. ही कंपनी महारत्न स्टेटस असलेली आहे, म्हणजे गव्हर्नमेंट लेवलवर मोठ्या निर्णयाची ताकद असलेली कंपनी आहे. आता महत्त्वाच्या तारखा, आता या तारखा तुम्ही नोट करून घ्या. अर्ज भरण्यास सुरुवात झाली आहे 25 फेब्रुवारी 2026पासून. अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 25 मार्च 2026 आहे. शेवटच्या तारखेची वाट पाहू नका. आणि जी परीक्षेची अपेक्षित तारीख आहे ते 3 मे 2026 आहे. तुमच्याकडे अभ्यासासाठी पुरेसा वेळ आहे. अर्ज भरण्यासाठी उशीर करू नका. आता याच्यामध्ये पदं कोणती आहेत, त्यांची वयोमर्यादा काय आहे आणि त्यांचा पगार किती आहे आणि त्यांचं काम काय आहे हे आपण डिटेलमध्ये पाहून घेऊ. आता याच्यातलं पहिलं पद आहे ते म्हणजे ज्युनियर एक्झिक्युटिव्ह असिस्टंट. याला कोणतीही 3 वर्षाचं ग्रॅज्युएशन चालतं आहे. याला इंजिनिअरिंग डिग्री लागत नाही आहे. वयोमर्यादा 25 आहे. पगार याला 30,000 ते 1,20,000पर्यंत आहे. याचं काम काय असणार आहे? ऑफिस मॅनेजमेंट, रिपोर्ट तयार करणे, कॅलेंडर मॅनेजमेंट आणि डाटा हँडलिंग हे याचं काम राहणार आहे. नंतर दुसरं पद आहे डिप्लोमा इंजिनिअरिंग, म्हणजे सर्वात जास्त जागा आहे डिप्लोमा इंजिनिअरिंगमध्ये. त्याच्यामध्ये पहिलं आहे ते म्हणजे मॅकॅनिकलमध्ये, म्हणजे यांचं डिप्लोमा झाला आहे मॅकॅनिकलमध्ये तिथे 207 जागा आहेत. ज्यांचा डिप्लोमा झाला आहे इलेक्ट्रिकलमध्ये तिथे 117 जागा आहेत. ज्यांचा डिप्लोमा झाला आहे सिव्हिलमध्ये त्यांना 19 जागा आहेत. आणि ज्यांचा डिप्लोमा झाला आहे केमिकलमध्ये त्यांना 27 जागा आहे. याला 3 वर्षाचा रेग्युलर डिप्लोमा लागतो आहे. वयोमर्यादा 25 आहे. आणि याचं जे काम राहणार आहे ते रिफायनरीमध्ये मशीन ऑपरेशन, मेंटेनन्स, पाईपलाईन मॉनिटरिंग, LPG ऑपरेशन आणि सेफ्टी कंप्लायन्स हे याचं काम राहणार आहे. नंतर क्वालिटी कंट्रोलमध्ये 12 जागा आहेत. त्याच्यामध्ये BSc केमिस्ट्री, लॅब टेस्टिंग, सॅम्पल ॲनालिसिस, सॅपमध्ये रिपोर्ट अपडेट हे इथे राहणार आहेत. नंतर फायर अँड सेफ्टीच्या 16 जागा आहेत. त्याच्यामध्ये सायन्स ग्रॅज्युएटवाले आहेत. फायर अँड सेफ्टी डिप्लोमा, हेवी व्हेकल लायसन्स आवश्यक आहे. यांचं काम काय राहणार आहे, म्हणजे एमर्जन्सी रिस्पॉन्स करणं, नंतर फायर ड्रिल करणं, जर सेफ्टी इन्स्पेक्शन करणं हे यांचं काम राहणार आहे. आता इंजिनिअरिंग डिग्री ज्यांचं झालं आहे, म्हणजे इंजिनिअरिंग डिग्री होल्डर जे आहेत त्यांच्यासाठी मेकॅनिकल इंजिनिअरिंगच्या 72 जागा आहेत. इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगच्या 34 जागा आहेत. सिव्हिल इंजिनिअरिंगच्या 17 जागा आहेत. आणि केमिकल इंजिनिअरिंगच्या 15 जागा आहेत. यांना 4 वर्षाची इंजिनिअरिंगची डिग्री लागते. यांचा पगार 50 ते 1,60,000 दरम्यान आहे. यांचं जे काम राहणार आहे ते रिटेल आउटलेट प्रोजेक्टचं आहे, नंतर पाईपलाईन मॅनेजमेंटचं आहे, रिफायनरी सपोर्टचं आहे, ऑपरेशन डिस्ट्रीब्युशनचं आहे. आता फायनान्स डिपार्टमेंटमध्ये सुद्धा यांचं काम आहेत, म्हणजे पोस्टिंग निघाल्या आहेत. त्याच्यामध्ये ऑफिसर फायनान्स म्हणजे CA, नंतर ऑफिसर फायनान्स CMA, नंतर ऑफिसर फायनान्स MBA फायनान्समध्ये आहे. जो CA आहे त्यांच्या 30 जागा आहे. CMAमध्ये 4 जागा आहेत आणि MBA फायनान्समध्ये 4 जागा आहेत. यांचं काम राहणार आहे GST कंप्लायन्स करणं, फायनान्शियल रिपोर्टिंग, बजेट मॅनेजमेंट आणि कॉर्पोरेट गव्हर्नन्स पाहणं. आता HR डिपार्टमेंटमध्ये सुद्धा जागा आहेत, म्हणजेच ऑफिसर HRच्या 6 जागा आहेत. यांचं काम राहणार आहे रिक्रुटमेंट, पेरोल, एम्प्लॉयमेंट मॅनेजमेंट, ट्रेनिंग अँड डेव्हलपमेंटचं यांचं काम राहतं आहे. नंतर IT ज्यांचं IT यांना महारत्न कंपनीमध्ये कामाला लागायचं आहे, सरकारी गव्हर्नमेंट कंपनीमध्ये, तर त्याच्या ऑफिसर ISच्या 20 जागा आहेत. यांचं काम राहणार आहे सर्व्हर मॅनेजमेंट, सायबर सिक्युरिटी, डाटाबेस ॲडमिनिस्ट्रेशन आणि IT इन्फ्रास्ट्रक्चर. ठीक आहे, यांचं काम राहणार आहे. तर ज्या लोकांना अनुभव आहे, ज्या लोकांना 4 ते 5 वर्षाचा अनुभव आहे त्यांच्यासाठी सुद्धा इथे पोस्टिंग निघालेल्या आहेत एक्सपिरियन्स कॅन्डिडेटसाठी. तर सिनियर ऑफिसर, असिस्टंट मॅनेजर, DGM स्तरावर भरती इथे होत आहे. व त्याच्यामध्ये CBG ऑपरेशन, सेफ्टी ऑफिसर, सेल्स ऑफिसरच्या 50 जागा आहेत. जर सिटी गॅस डिस्ट्रीब्युशन आहे, सायबर सिक्युरिटी आहे, सस्टेनेबिलिटी आहे, टेक्निकल सर्व्हिसेस आहे, कंपनी सेक्रेटरी आहे. यांचा पगार 60,000 ते 2,80,000पर्यंत आहे. यांना या पोस्टला म्हणजेच ही जे पोस्टिंग वॅकन्सी मी सांगितल्या, यांना जो अनुभव लागतो आहे 2 ते 18 वर्षापर्यंत आहे. आता त्याची वयोमर्यादा काय आहे, फ्रेशरला 25 वर्ष, फायनान्स आणि HRमध्ये 27 वर्ष आणि एक्सपिरियन्स जे पदांना एक्सपिरियन्स लागतो आहे त्यांना 28 ते 45 वर्षापर्यंत. अनुभव जर जास्त असला तर 2 वर्षाची अतिरिक्त सूट इथे देण्यात येते.
आता अर्ज प्रक्रिया ही ऑनलाईन आहे. सर्व कागदपत्रे तयार ठेवा, फोटो आणि सिग्नेचर स्कॅन करून ठेवा. अर्ज शेवटच्या दिवशी करण्याचा म्हणजे वाट पाहू नका, जितक्या लवकर करता येईल तसे करून द्या. याची निवड प्रक्रिया कशी आहे, सिलेक्शन प्रोसेस. तर निवड प्रक्रिया पहिली आहे CBT म्हणजे कॉम्प्युटर बेस्ड टेस्ट. यामध्ये तुम्हाला जनरल ॲप्टिट्यूड आणि तुमच्या विषय संबंधित प्रश्न असणार आहेत. नंतर ग्रुप टास्कमध्ये तुमचं संवाद कौशल्य तपासले जातील याच्यामध्ये. आणि पर्सनल इंटरव्ह्यू, अंतिम निवड ही मुलाखतीवर आधारित असेल. ठीक आहे. आणि काही पदांसाठी शारीरिक चाचणी आणि स्किल टेस्ट असू शकते. अर्ज आता फी किती लागणार आहे, तर जनरल, OBC आणि EWS उमेदवारांसाठी 1180 GST सह आणि SC ST PWBD उमेदवारांसाठी कोणतंही शुल्क इथे नाही आहे. आता काही महत्त्वाचा सल्ला आहे तो, डिप्लोमा इंजिनिअरिंग स्टुडंटसाठी ही एक मोठी संधी आहे. प्रायव्हेट जॉब सोडून गव्हर्नमेंट महारथांमध्ये काम करण्याची एक संधी आहे. पगार अधिक जॉब सिक्युरिटी अधिक इथे ग्रोथसुद्धा तुम्हाला मिळणार आहे. आणि मित्रांनो, अशी भरती वारंवार येत नाही. जर तुम्हाला गव्हर्नमेंट कंपनीमध्ये ऑफिसर लेवलवर काम करायचं असेल तर आजच अर्ज करा. आणि जर तुम्हाला अशा सविस्तर जॉब अपडेट, एक्झाम पॅटर्न, प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स, प्रिपरेशन स्ट्रॅटेजी हवी असेल तर लगेच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, महाराष्ट्र स्टुडंट मित्राला. व्हिडिओला लाईक, मित्रांना शेअर करा, कारण की तुमचं एक शेअर, तुमचा हा व्हिडिओ कोणाला शेअर केला आणि त्याचं शिक्षण झालेलं असेल, त्याचं वय याच्यात बसत असेल किंवा अनुभव असेल त्याला, तर त्याच्या जीवनाला एक नवीन दिशा मिळू शकते. त्यामुळे तुम्ही तुमच्या मित्रांमध्ये शेअर करा आणि व्हिडिओवरती कमेंट्स करायला विसरू नका. जर तुम्हाला कोणता क्वेश्चन्स असेल तर तुम्ही विचारा, मी तुमच्या प्रश्नाची उत्तरं देईन. आणि पुढच्या व्हिडिओमध्ये आपण याचा एक्झाम पॅटर्न आणि सिलेबस सविस्तररित्या पाहणार आहोत. तोपर्यंत धन्यवाद. जय महाराष्ट्र.